कुमार बन्सल आणि SP सोलापूर तेजस्विनी सातपुते त्यांची एक कमिटी केलेली होती आणि त्याच्या ही सूचना माझ्याकडं वारी जी काही आषाढी वारी पालखी सोहळा असतो त्याच्यातल्या अनेक वारकरी संप्रदायातल्या प्रमुख मान्यवरांनी केलेली होती आणि त्यांची बैठक झाली। त्या बैठकीमध्ये बरीच चर्चा झाली। यावेळेस आग्रही मागणी होती, आपल्याला पण लक्षात आलं असेल की बाबा या मागणीच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्यांचं काय मत आहे, पण आम्ही त्यांना माझ्याही मीटिंगला मी दिलीप वळसे पाटील, राजेश टोपे, बाळासाहेब पाटील आणि दत्ता भरणे आम्ही सगळे असताना पण त्यांना समजून सांगितलं आणि आत्ता देखील सौरवरावांनी पण त्यांच्या सगळ्या कमिटीने सांगितलं पोलिसांचं काय मत आहे, प्रशासनाचं काय मत आहे। त्यामध्ये काल कॅबिनेट झाली आणि कॅबिनेटमध्ये साधारण निर्णय असा झाला, ज्या 10 महत्त्वाच्या पालख्या आहेत त्या 10 महत्त्वाच्या पालख्यांना परवानगी, मानाच्या पालख्या, सर्व मानाच्या 10 पालखी सोहळे त्यांना त्या ठिकाणी परवानगी द्यायची। परवानगी देत असताना त्यामध्ये साधारण गेल्या वर्षी देखील करोनाचं संकट होतं आणि त्याही वेळेस लोकांना आवाहन केलेलं होतं, वारकरी संप्रदायाला आवाहन केलेलं होतं, सगळ्या मान्यवरांना आवाहन केलेलं होतं। तर यावर्षी साधारण गेल्या वर्षी आम्ही प्रत्येक 10 मानाच्या पालखी सोहळ्याच्या करता, आषाढी वारी प्रस्थान सोहळ्याच्या करता 20 वारकऱ्यांना उपस्थित राहण्याची परवानगी दिलेली होती। यावेळेस मात्र देहू आणि आळंदी येथे प्रस्थान सोहळ्यासाठी 100 लोकांना तिथं परवानगी दिलेली आहे आणि उर्वरित 8 सोहळ्यांच्यासाठी म्हणजे पालखी जे 8 मानाचे आहेत त्यांना 50 वारकऱ्यांना प्रस्थान सोहळ्यात सहभागी होता येईल आणि यामुळे या पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या पालखी दिंड्यांच्या प्रातिनिधिक स्वरूपात प्रस्थान सोहळ्याद्वारे आषाढी वारीमध्ये सहभागी होता येईल, त्यास मान्यता देण्याचं प्रस्तावित केलं। हे तिथल्या तिथं जो कार्यक्रम होण्याच्या करता आहे तिथं आहे, हे पालखी घेऊन चालत जाणार नाही। पालखी मागच्या वेळेस या 10 पालख्यांना 10 बसेस दिलेल्या होत्या, यावेळेस प्रत्येकी 2 बसेस द्यायच्या आणि 10 पालख्यांना 20 बसेस एकंदरीत दिल्या जाणार आणि त्याच्यामधनं ह्या पालखी सोहळ्याचं जे काही पादुका असतात बाकीचं असतं ते नेलं जाईल। त्याच्यामध्ये मानाच्या पालखी सोहळ्याचं पंढरपूर येथील मुक्काम आणि कालावधी, त्यामध्ये मानाच्या पालखी सोहळ्याच्या पंढरपूरमध्ये दशमी दिवशी आगमन होऊन पौर्णिमेच्या दिवशी प्रस्थान करण्याचं प्रस्तावित करण्यात आलेलं आहे। मानाच्या पालखी सोहळ्या पायी वारी करण्याबाबत त्यामध्ये विशेष वाहनाद्वारे वाखरी येथे पोहोचल्यानंतर म्हणजे वाखरीला पंढरपूरच्या अलीकडं तिथून पंढरपूरकडे 1.5 किलोमीटर अंतर प्रातिनिधिक स्वरूपात पायी वारी करण्याचं आम्ही त्याला मान्यता दिलेली आहे। नंतर श्रींच्या दर्शनासाठी मंदिर खुलं करण्याबाबत कोविड-19ची परिस्थिती विचारात घेता शासन स्तरावरून मंदिरे बंद ठेवण्याबाबतचे निर्देश आहेत, त्यामुळं मंदिर समितीकडून अभिप्राय प्राप्त नाहीत, त्याच्यामुळं याबाबत शासन स्तरावरनं जो आहे तो निर्णय हा लागू करण्यात येईल। शासकीय महापूजा ही गतवर्षीप्रमाणेच होणार। विठ्ठलास संतांच्या भेटी हे प्रत्येक पालखीसह 5 भाविकांना श्रीच्या दर्शनासाठी सोडण्याच्या बद्दलचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। श्रींच्या 24 तास दर्शनाबाबत श्रींचे नित्योपचार परंपरेनुसार सुरू ठेवून आषाढी यात्रा कालावधीमध्ये हे भाविकांच्या करता दर्शन बंद राहील। संत भामदास महाराज पुण्यतिथी 2+2 असे एकूण 4 व्यक्तींच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने साजरा करण्याला परवानगी देण्यात आलेली आहे। श्री विठ्ठलाच्या पादुकांची मिरवणूक 1+15 व्यक्तींना साध्या पद्धतीने साजरा करण्यात
करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. भ. गुरुदास महाराज देगलूरकर आणि अन्य 4 व्यक्ती असे एकूण 5 व्यक्तींना वैद्यकीय तपासणीच्या अटीच्या अधीन राहून तिथं चक्री भवनाच्या करता परवानगी देण्यात आलेली आहे. नंतर भ. श्री अमळनेरकर महाराज आणि श्री कुकुर मुंडेकर महाराज यांच्यासोबत प्रत्येकी 2 व्यक्तींना वैद्यकीय तपासणीच्या अटीवर अधीन राहून परवानगी देण्यात आलेली. महाद्वार काला मागच्या वेळेस 1+5 व्यक्तींना सामाजिक अंतर ठेवून परवानगी दिली होती. यावेळेस 1+10 व्यक्तींसह सामाजिक अंतर राखून योग्य ती खबरदारी घेऊन साजरा करायला परवानगी दिलेली आहे. श्री संत नामदेव महाराज समाधी सोहळा 1+10 व्यक्तींना सामाजिक अंतर राखून योग्य ती खबरदारी घेऊन साजरा करायला परवानगी दिलेली आहे. एकादशी दिवशीचा रथोत्सव रथाऐवजी मंदिराच्या स्वतंत्र वाहनाने 10 मानकरी व मंदिर समितीचे 5 कर्मचारी असे 15 व्यक्तींसह सामाजिक अंतर राखून योग्य ती खबरदारी घेऊन साध्या पद्धतीने साजरा करण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे. संतांच्या पादुका भेटी यावर्षी प्रतिमानाच्या पालखी 40 वारकऱ्यांना संतांच्या पादुका भेटीची परवानगी देण्यात आलेली आहे. मानाच्या पालखीला 40 वारकऱ्यांना म्हणजे 10 मानाच्या पालख्या त्याच्यात 40 गुणिले 10 धरलं तर 400 वारकरी संख्या यावर्षी 2 बसमध्ये प्रत्येकी 30 याप्रमाणे 60 वारकऱ्यांना संख्या निश्चित करण्याचं ठरलेलं आहे. गोपाल काला यावर्षी मानाच्या पालखी सोहळ्याला 1+10 प्रमाणात गोपालपूर येथे भजन व कीर्तनास मान्यता देण्याचं ठरलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी सोलापूरला पण काही सूचना आयुक्तांनी केलेल्या आहेत. संतांचे नैवेद्य व पादुका यावर्षी दशमी ते पौर्णिमा असे 6 दिवस 2 व्यक्तींना परवानगी देण्याचं ठरलेलं आहे. संत एकनाथ महाराज काला यांच्या दिंडीला ज्याप्रमाणे शासनाकडनं म्हणजे तितक्या व्यक्तींना उपस्थित संत एकनाथ महाराज काला करण्यास परवानगी देण्याचं प्रस्तावित करण्यात आलेलं आहे. नियोजन मंदिर समितीमार्फत हे सगळं तिथं केलं जाईल. आणि प्रक्षाळ पूजा श्री विठ्ठलाची प्रक्षाळ पूजा समिती सदस्य यांच्या हस्ते सपत्नीक 2+3 श्री रुक्मिणी मातेची प्रक्षाळ पूजा 2+3 श्री विठ्ठलाकडे 11 ब्रह्मरुद्रांकडून श्री रुद्राचा अभिषेक व श्री रुक्मिणी मातेस 11+ ब्रह्मवृंदास पवमान अभिषेक करण्याची परवानगी देण्याचं त्या ठिकाणी ठरलेलं आहे. आणि स्थानिक दिंडकरी फडकरी महाराज मंडळींना श्रीच्या दर्शनासाठी मंगळवारी 20/7/2021 रोजी स्थानिक महाराज मंडळींना साधारण 195 संख्या आहे श्री विठ्ठल रुक्मिणीचं मुखदर्शन देण्यास परवानगी त्याच्यात देण्यात आलेली आहे. आणि त्यांची वेळ आणि प्रवेश पत्रिका देण्याबाबत ते कार्यकारी अधिकारी मंदिर समितीचे असतात ते त्याच्या संदर्भातली कार्यवाही करतील. अशा प्रकारे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली त्या सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये चर्चा झाल्यानंतर त्यांनी अहवाल कॅबिनेटला मंत्रालयात पाठवला आणि नंतर मुख्यमंत्र्यांनी अशा पद्धतीचा निर्णय सगळ्या मंत्रिमंडळाशी चर्चा करून घेतला. खूप जणांना वाटत होतं की चालत परवानगी द्यावी, परंतु त्याच्यात खूप जरी वारकरी संप्रदाय अतिशय नियमाप्रमाणे वागला तरी आजूबाजूचे भाविक आपल्या भागातनं पादुका जात आहेत, पालखी जाती म्हणल्यावर उत्साहाने बाहेर येणार. त्याच्यामध्ये ज्या भागातनं पालखी जाते तिथल्या बऱ्याचशा गावाच्या सरपंचांनी आणि प्रमुखांनी सांगितलं की बाबा सध्याचं वातावरण बघता ही परवानगी अशा पद्धतीनं देऊ नका. आम्हालाही हे करायला बरोबर वाटत नाही, परंतु शेवटी करोनाचं मोठं संकट आहे. माणसांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. कुठल्याही परिस्थितीमध्ये करोना हा वाढला नाही पाहिजे, पॉझिटिव्हचं प्रमाण वाढता कामा नये आणि त्याकरता अशा प्रकारचा नाईलाजास्तव निर्णय घ्यावा लागलेला आहे. जेवढं काही पूर्वीची परंपरा ही टिकवण्याचा प्रयत्न करता येईल तो, पण असा त्याच्यातनं थोडासा मध्यमार्ग काढण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केलेला आहे.
त्याला सर्वांनी सहकार्य करावं अशी माझी विनंती. हे झालं पालखीच्या संदर्भामध्ये. सांगितलं ना 2 बसमध्ये 30 असे 60 लोक जातील. त्यांचं चेकिंग वगैरे केलं जाईल. म्हणजे आपण ज्यावेळेस विमानात काहींना बसवतो त्यावेळेस नाही का RT-PCR वगैरे. आता आम्ही काल पण तिकडं दिल्लीला गेलो होतो तर आम्हाला एक सर्टिफिकेट घेऊन जावं लागलं की बाबा आम्ही पॉझिटिव्ह नाही या आतमध्ये. अशा पद्धतीनं जेवढी काही खबरदारी घेता येईल आणि त्याच्यामध्ये प्रशासन पण सहकार्य करेल. कारण वेगवेगळ्या पालख्या वेगवेगळ्या भागातनं निघतात. आपल्या इथनं सासवडमधनं निघते, देऊतनं निघते, अळंदीतनं निघते, काही नगर जिल्ह्यातनं एक निघते, अमरावती जिल्ह्यातनं एक निघते, जळगाव जिल्ह्यातनं एक निघते. अशा वेगवेगळ्या 10 मानाच्या पालख्या ज्यांना गेल्या वेळेस परवानगी दिलेली आहे. मी काल खरं मला तर लागेल सापडणं 10 मानाच्या नंतर. अर्थातच पालखीसाठी सगळ्यांनाच उत्सुकता होता. पालख्यांसाठी आषाढी वारीसाठी नियमावली आता राज्य सरकारनं जाहीर केलेली आहे. प्रत्येक वारकऱ्यांचं खरं तर याकडे लक्ष होतं. आपण बघतोय पालखी प्रस्थानाच्या वेळी 100 लोक ज्या मानाच्या ज्या पालख्या आहेत त्या पालख्यांच्या प्रस्तावाच्या वेळी खास करून आषाढी आपण बघतोय आळंदी आणि देहू इथे तुकोबांच्या आणि माऊलींच्या पालखीच्या वेळी आपण बघतो 100 लोकांना परवानगी दिलेली आहे. मात्र अर्थातच ही पालखी पायी वारी नसणार आहे. बसच्या माध्यमातून गेल्या वर्षी ज्या पद्धतीने बसेस करण्यात आल्या होत्या त्याच पद्धतीने प्रत्येक पालखीसाठी म्हणजे 10 पालखी सुरू करायला 8 वाजेपर्यंत 7 वाजेपर्यंत ती परवानगी दिली. रेस्टॉरंट हॉटेल साधारण 10 वाजेपर्यंत त्याला सोमवारपासून ती परवानगी देण्यात आलेली आहे. पण माझी नागरिकांना आग्रहाची विनंती की अजूनही सगळ्यांनी नियमाचं पालन करावं. तिथं कुठल्याही प्रकारची अडचण येऊन देऊ नये हे मला आवर्जून सांगायचं. कारण BMCचा पॉझिटिव्ह दर अजूनही 5.5 आहे. आमचा अंदाज आहे की उद्या परवा 2-3 दिवसात तो 5च्या आत येईल आणि म्हणून सोमवारी अशा पद्धतीचा निर्णय 5च्या आत आला तर आपण ते घेतोय. PCMCचा 5.8 आहे. जोपर्यंत तो 5च्या आत येत नाही तोपर्यंत तिथं आहेत तेच नियम लागू राहतील. आणि पुणे रुरलचा पॉझिटिव्हचा दर 12% आहे. त्याच्यावर पुणे रुरलला फार काही नियमामध्ये सवलत देण्यात आलेली नाही आहे. त्याच्यामध्ये लायब्ररी पुणे शहरापुरत्या सुरू करायला आपण परवानगी दिलेली आहे. कारण ते पर्यंत वाढवलेलं आहे. मॉल 10 वाजेपर्यंत चालू राहणार. सिनेमागृह नाट्यगृह हे मात्र सुरू केले जाणार नाही. पुढच्या आठवड्यामध्ये याबद्दलचा आढावा घेतला जाईल. काय परिस्थिती आहे पॉझिटिव्हची ते बघून त्याबद्दलचा निर्णय घेतला जाईल. अभ्यासिका वाचनालय ही मात्र सुरू करून जे काही नियम ठरवून दिलेले आहेत त्याचं पालन त्यांनी करायचं. दिव्यांगांच्या करता लसीकरण याला आता परवानगी मिळालेली आहे. 18 वर्षाच्या वरच्या दिव्यांगांचं लसीकरण करायला आपण सुरुवात केलेली आहे. आणि आजच पुढारी आणि पुणे कॉर्पोरेशन या दोघांच्या विद्यमाने एक कार्यक्रम इथं प्रायोगिक तत्वावर झाला आणि त्या पद्धतीनं त्याही वर्गाच्या करता आता लसीकरण सुरू झालेलं आहे. परदेशी विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचे पण आदेश काढले. बरेच मागणी होती. आपल्याला सगळ्यांना माहिती की आपल्या पुणे परिसरातनं पण मोठ्या प्रमाणावर मुलं मुली परदेशामध्ये जात असतात आणि त्यांना ज्या देशात जायचे शिक्षणाच्या करता तिथं निगेटिव्हचं सर्टिफिकेट असल्याशिवाय किंवा दोन्ही डोस त्यांनी घेतलेले आहेत याचं सर्टिफिकेट असल्याशिवाय ते एंट्री देत नाही. म्हणून त्यांच्याकरता आदेश काढले गेलेले आहेत की त्यांना सगळ्यांना लसीकरण करून द्यावं आणि ते सुरुवात केलेली आहे. अशा प्रकारचे निर्णय आज आम्ही केलेले आहेत.
बरोबर आहे, त्याच्यामध्ये अंतर ठेवून गर्दी नाही, साधारण 50% त्यांनी तिथं फिजिकल डिस्टन्स ठेवावा त्यांचं काय, कारण 1 सोमवारपासून, म्हणजे या शनिवारी आणि रविवारी नाही, उद्याच्या सोमवारपासून, एकदा सोमवारपासून सुरू झालं, सोमवारपासून 2 दिवस आयुक्त, कलेक्टर, विक्रम पवार सगळे बघतील 5च्या आत आहे का, 5च्या आत असेल तरच हे होणार. पॉझिटिव्हचं प्रमाण 5च्या आत असेल तरच हे सगळे गोष्टी होतील. 5च्या पुढं जर गेलं तर मग होणार नाही. आता सध्या जे चाललेले आहेत तेच नियम, कारण ग्रामीण भागामध्ये अजूनही जास्त प्रमाण दिसतंय. त्याकरता डॉक्टर, विशेषतः आमच्या टास्क फोर्सचे जे प्रमुख आहेत, म्हणजे पुण्यामध्ये आपण ज्यांना हे केलंय, डॉक्टर साळुंखे, त्यांनी सांगितलं की बाबा एकदम लगेचच सगळं मोकळीक देऊ नका, टप्प्याटप्प्याने पुढे जावा, कारण उद्याच्याला पुन्हा काहीतरी वेगळा प्रसंग आला तर आणखीन काही नवीन समस्याला आपल्याला तोंड देण्याची वेळ येता कामा नये. लेवल 2 मध्ये येईल सोमवारी, उद्या दोन्ही दिवस 5च्या आत आली तर. हो, रोज तर रिपोर्ट येतातच ना. PCMC आता अजून 5च्या आत नाहीये, त्याच्यामुळे त्यांनी जरा 1 आठवडा विश्रांती, म्हणजे थांबायचं. PCMC पेक्षा पुढचा टप्प्यात PCMC 1 टप्पा अलीकडे आणि पुन्हा अजून 1 टप्पा अलीकडे. दादा, इलेक्शन नंतर पंढरपूरमध्ये कोरोना केसेस खूप वाढलेल्या बघायला मिळाल्या होत्या. आता वारीच्या निमित्ताने मग काही आणखी काळजी घ्यायचं नियोजन आहे का? कारण जास्त म्हणूनच यावेळेस आपण 10 मानाच्या पालख्यांना परवानगी राज्य सरकारने दिलेली आहे. नियमाचं पालन ठेवून बसेसमधनं त्या नेऊन तिथं काय काय करायचं हे सगळं काही आत्ताच सांगितलेलं आहे. ते करत असताना वारकरी संप्रदाय निश्चितपणे ह्या नियमाचं पालन करेल अशी आजपर्यंतची त्यांची परंपरा आहे. आणि बाकीच्या नागरिकांना, भाविकांना सगळ्यांना आव्हान आहे की त्यांनी तिथं जाऊन गर्दी करण्याचा प्रयत्न करू नये, त्यांना परवानगी नाही. अहो, वारकरी संप्रदायाशीच आमचे सौरवराव बोलले. ती एक कमिटी होती, ही कमिटीची नावं सांगितली ना बाबा तुला, का? प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मतं असू शकतात. सगळ्यांची मतं जाणून घेण्याचं काम सरकारला करावं लागतं. अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये समन्वयाची भूमिका बजवावी लागती. त्या सगळ्या गोष्टी झाल्या. त्या गोष्टी होणार प्रस्ताव त्यांनी पुढं कॅबिनेटला पाठवला. मग कॅबिनेटने काल त्याच्यामध्ये साधक बाधक चर्चा त्या ठिकाणी केली आणि मागच्या टप्प्यापेक्षा थोड्याशा काही बाबतीमध्ये सवलती देण्याचा प्रयत्न, संख्या वाढवण्याचा प्रयत्न आपण केलेला. दादा, मुंबईमध्ये आता शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची बैठक सुरू आहे. राजकीय रणनीतिकार यांनी बंगालमध्ये ममताचं काम केलं होतं. तर तुम्हाला काही कल्पना आहे का की UPA साठी 2024? नाही, तुम्हाला एक माहिती का की त्यांनी काय सांगितलं की आता मी कुठल्याही निवडणुकीच्या ह्याच्यात पडणार नाही. आता मागचे त्यांचे काही अनुभव असतील किंवा इतर काही वेगळी कामं असतील, त्यांनी आता ते क्षेत्र सोडलेलं आहे. त्याच्यामुळे आता पुढची त्या क्षेत्राची तर चर्चा होण्याचं काहीच कारण नाही. आणि पवार साहेबांना वेगवेगळ्या क्षेत्रातले अनेक जण वडीलकीच्या नात्याने येत असतात, भेटत असतात, त्याच्यातली ती भेट आहे. तुम्हाला असं वाटतं की 2024 साठी नाही, त्यांनी स्वतः सांगितलेलं की मी आता ही माझी शेवटची निवडणूक आहे. पुन्हा पुन्हा नाही, काही नाही, उगीच थोडीशी लगेचच. तर मला इतकं वाईट वाटतं, माझी मतं फार स्पष्ट असतात. मी तिथं काही गोष्टी त्यांनी चांगलंच केलेलं, त्याचं मी कौतुकच केलं. परंतु काही बारकावे जे तुमच्याही नजरेत येणार नाही ते माझ्या नजरेत येतात, तेवढे मी त्या कॉन्ट्रॅक्टरला दाखवले. तुम्हाला पाहणी करायला सांगितलं असतं तर तुम्ही म्हणलं असतं ना एकदम बेस्ट झाले, असं आहे ते. पण माझी विनंती की तिथं आजूबाजूला पत्रकार असतात तर तेवढाच कुठला तरी माझा मुद्दा घेतात, मग
आणि ते लगेच व्हायरल करतात, सोशल मीडियावर देतात. असं करू नका. मी त्याच्या संदर्भामध्ये नंतर यांना पण सांगितलं, सौरभराव आणि बाकीच्या सगळ्या आमच्या खासदार, 3 खासदार मिटिंगला होते, 10 आमदार होते, किंवा चांगलं काम झालेलं आहे. ह्या निमित्तानं बाकीच्या पण पोलीस मुख्यालय असतील किंवा त्यांच्या स्टेशन्स असतील, ते सगळी चांगली करायचा आपण प्रयत्न करू अशी चर्चा केली. नाही, प्रत्येकाला हे दुःखद घटना तिकडं ताबडतोब मी म्हणजे आम्ही मुख्यमंत्र्यांच्या बरोबर तिकडे जाणार होतो, त्याच्यामुळं आम्ही दिल्लीला गेलो. स्वतः राज्याचे गृहमंत्री तिथं आले, स्वतः तिथल्या खासदार तिथं आल्या, अधिकारी, कलेक्टर येथे सगळे तिथं सतत लक्ष ठेवून त्या ठिकाणी होते. अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नये म्हणून आज मी प्रशासनाला जे काही सूचना करायच्या त्या केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये कडक भूमिका घ्यायला सांगितलेली, त्याच्यात दोषी जे आहेत त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला सांगितलेला. हे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी केल्या. याच्या उपर कुणी नागरिक त्यांना जर काही त्यांचा प्रश्न मला सांगायचे असतील तर ऐकून घेणं पालकमंत्री या नात्याने, लोकप्रतिनिधी या नात्याने माझं कर्तव्य. मी ऐकणार आणि त्यांच्या ज्या काही अपेक्षा असतील, ज्या काही योग्य सूचना असतील त्या संदर्भातली ऐकून त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करणार. लसीकरणाच्या बद्दल केंद्र सरकारने आता 18च्या पुढे सगळ्यांना लस देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आम्ही पण 18 ते 44चा निर्णय घेतलेला होता. तेवढी लस उपलब्ध नव्हती. आम्ही देशाच्या प्रमुखांशी ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही बोलत होतो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की दोन्ही कंपन्या ज्या भारत बायोटेक आहे आणि सिरम त्यांना मॅक्झिमम लस तयार करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. 3 वेगवेगळ्या कंपन्यांची लस भारतामध्ये आयात करण्याच्या संदर्भातली पण परवानगी देण्यात आलेली आहे. आपल्या पॉप्युलेशनचा विचार करता प्रत्येकाला 2 डोस म्हटल्यानंतर अजून मोठा पल्ला आपल्याला गाठायचा आहे. आम्ही प्रशासनाने पुणे शहराच्या पुरतं, जिल्ह्याच्या पुरतं विचार करता 1 लाख लसीकरण रोज होईल एवढी क्षमता स्थापित केलेली आहे. तेवढी आपलं नियोजन झालेलं आहे. फक्त लस उपलब्ध होणं नितांत गरजेचं आहे. आणि ज्या पद्धतीनं सिरमनी आणि भारत बायोटेकने त्यांचं प्रोडक्शन वाढवलंय ते बघता पुढच्या काही म्हणजे आम्हाला सांगण्यात आलेलं आहे की जास्त करून 31 ऑगस्टपर्यंत मोठ्या प्रमाणावर मोठ्या वर्गाला जास्तीत जास्त पॉप्युलेशनला लसीकरण करण्याचं काम झालं पाहिजे अशा पद्धतीने सांगितलं. आता जून महिना, जुलै, ऑगस्ट असे 2 महिने, जवळपास 2.5-3 महिने बाकी आहेत. तर त्याच्यामध्ये तसं नियोजन करण्याचा आमचा सगळ्यांचा निश्चय आहे. हो, तेही वाढतात. त्याच्याही बद्दलची जी काळजी घ्यायला पाहिजे तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. आता शेवटी कुठलेही रुग्ण वाढले तर ते वाढू नयेत म्हणून जी खबरदारी घेणं, वास्तविक थोडं जरी कान, नाक, घसा ह्याच्या संदर्भातली काही त्यांना शंका आली तर ताबडतोब त्यांनी दवाखान्यात जाणं. बऱ्याचदा आपल्यातले नागरिक अंगावर काढण्याचा प्रयत्न करतात आणि मग ते हाताबाहेर जातं. मग तो ब्लॅक फंगस मोठ्या प्रमाणावर पसरतो असं डॉक्टर मंडळींचं म्हणणं आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की आपण सगळ्यांना आव्हान करा की थोडं जरी तुम्हाला काही जाणवलं तर ताबडतोब त्या संबंधित तज्ज्ञ डॉक्टरशी सल्ला घ्या. सर, पुण्यातल्या प्लांटमध्ये सुरू झालं का प्रोडक्शन भारत बायोटेकचं? बाकीच्यांनी कुणी काय करावं? एक मिनिट, ज्यांनी ते ठाम आहे त्यांना कोरोनाशी काही घेणं देणं दिसत नाही. आम्हाला कोरोनाच्यामुळे हे निर्णय घ्यावे लागले, नाहीतर याच्या आधी इतके वर्ष आम्ही सरकारमध्ये काम करतो कधीच निर्णय घेतले नाही. उलट वारी व्यवस्थित सर्व सुविधा देत त्यांना कसं पुढे नेता येईल इथपर्यंतचे आम्ही प्रयत्न प्रत्येक वेळेस केलेले आहेत. कितीदा तरी आता हे इथं कलेक्टर होते, हेही PMC ला होते, आता आयुक्त आहेत, हे जवळ 7-8 वर्ष इथं त्यांनी बघितली ना प्रत्येक वेळेस वारी. आता
जर कोणाला ह्याच्यात राजकारणच करायचं असेल तर आम्ही कशाला तिकडे लक्ष देऊ? आम्हाला शेवटी प्रत्येक माणसांचा जीव महत्वाचा आहे आणि त्याचबरोबर वारकरी संप्रदायातलं हे एक दरवर्षीच्या मानाचं ते वारीचं प्रस्थान वगैरे ते सगळ्या गोष्टी असतात. हे वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा आहे. ती परंपरा पण टिकली पाहिजे, परंतु ती टिकत असताना कुठल्याही परिस्थितीमध्ये ती परंपरा टिकवताना इतरांना कोरोनानी ग्रासलं पण नाही पाहिजे. हा प्रयत्न सरकारने केलेला आहे. कशाला चर्चा हे का? कुठेही विमानतळ करायचं म्हटलं, रिंग रोड करायचं म्हटलं, शहराची हद्दवाढ करायची म्हटलं, काही MIDCच्या करता जमीन ऍक्वायर करायचं म्हटलं, अशा काही गोष्टी करायच्या म्हटलं, धरण करायचं म्हटलं तर लोकांचा विरोध त्या ठिकाणी राहतो. ही पद्धत आज नाहीये, पहिल्यापासून आहे. चर्चा करून त्याच्यातनं मार्ग काढता येतो. आता तुम्हाला माहिती आहे की पूर्वीच्या काळामध्ये अशा प्रकारची जमीन ऍक्वायर करत असताना फार तुटपुंजी किंमत मिळायची. आता रेडी रेकनरच्या 4 पट किंमत मिळते. त्याच्यावर तुमचा जर एखादा जागा गेली तर त्याच्या 4 पट पैसे मिळाल्यानंतर तुम्ही दुसरीकडे जागा घेऊ शकता. बरं, आता रिंग रोड करत असताना पुण्याचं तुम्ही पण पत्रकार म्हणून अनेक वर्ष काम करता, आम्ही पण पुण्यामध्ये राहतो आणि पुण्याच्या आजूबाजूच्या परिसरातली वाहतूक बघितल्यानंतर हा रिंग रोड पुढच्या 50 वर्षाचा विचार करता करणं क्रमप्राप्त आहे. उलट पुण्यामध्ये 2 रिंग रोड आहेत. एक PMRDA करू पाहत आहे आणि एक रस्ते विकास महामंडळ करू पाहत आहे. पण आपण पहिल्या टप्प्यामध्ये एक घेतो. बाहेरची जी शहरात म्हणजे कोल्हापूर, सातारा, सांगली, इकडं सोलापूर, इकडं नाशिक, इकडं नगर, इकडं रायगड जिल्हा, ह्या सगळ्या भागातनं पुण्यामध्येच ट्रॅफिक येतं. ज्यांना पुण्यामध्ये अजिबात काम नाही ते पुण्यात न येता बाहेरच्या बाहेर गेले तर निम्म पोल्युशन पुण्याचं कमी होईल. तुमचं आयुष्य वाढायला मदत होईल. तुम्हाला चांगली हवा त्या ठिकाणी मिळेल. हे काही नाही, हे त्या लोकांना समजून सांगावं लागेल. आम्ही चर्चा करू. शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी आहेत. मग आता काय करता? सुपीक जमिनी काही ठिकाणी जाणार ना. आता सुपीक जमिनी जर मोठ्या परिसरात असतील त्यांना असा मोबदला देऊ की त्याच्या गेलेल्या जमिनीच्या दुप्पट तो सुपीक जमीन विकत घेईल, असं काहीतरी करू. येईल ना करता करायचं म्हणलं का? अरे बाबा, तू आणि मी काही टेक्निकल माणसं नाही. तुम्ही काय करता, एखादा मुद्दा असा ताणून धरता, त्या संदर्भामध्ये चर्चा, लोकशाही डेमोक्रेसीमध्ये चर्चा करायची असते. चर्चा करून मार्ग काढायचा असतो. त्याच्या पद्धतीने चर्चा करायचं काम होईल. आता मागे आपण बघितलं, मागे खेडला विमानतळ व्हायला पाहिजे आम्हा अनेकांचं म्हणणं होतं, परंतु विरोध केला गेला. आता गेला तिथलं विमानतळ. आता काही जण म्हणतात अरे विमानतळ व्हायला पाहिजे होता. असेही प्रवृत्ती आपल्याला बघायला मिळतात. आणि माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे, लोकांना विश्वासामध्ये घेऊन पुणे आणि पिंपरी चिंचवड ह्या दोन्ही शहरांचा लोकसंख्येचा विचार करता आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांचा विचार करता रिंग रोडची गरज आहे. जसं आपण आता मेट्रो सुरू केली. आता परवा गडकरी साहेबांच्या मागे लागून आम्ही वाघोलीपासून शिक्रापूरपर्यंत पुढपर्यंत फ्लायओव्हर करतोय. त्याच्यात आता काही 1000 कोटीचा तो प्रकल्प आहे. L&T त्याच्या संदर्भातला हे डिझाईन तयार करत आहे. असं चाललेलं आहे. ऑनलाईनचे लिंक शेअर करत नाही. ऑनलाईन शिक्षण आता आपण कंटिन्यू करणार, पण अनेक शाळा अशा आहेत की पूर्ण फी भरल्याशिवाय ते ऑनलाईनचे लिंक सुद्धा शेअर करतात. पालकांचं म्हणणं की सरकारची ठोस भूमिकाच नाही त्या शाळांना. त्याच्या संदर्भात सरकार लवकरच कॅबिनेटमध्ये विषय आणून निर्णय त्या ठिकाणी घेतं. तुम्ही एअरपोर्ट विषयी बोललात. पुरंदर एअरपोर्टच्या नवीन जागेबद्दल काही आलंय का अजून सेंटरकडून? म्हणजे त्याच्यामध्ये काही डेव्हलपमेंट्स आहेत का आता परमिशनच्या वगैरे बाबतीत? त्याच्या संदर्भामध्ये जेवढी काही कागदपत्राची त्यांना पूर्तता पाहिजे होती ती सगळी पूर्तता आम्ही करून तिथं पाठवलेली आहे.
आणि राज्य सरकार त्या तिथल्या विमानतळाच्या बाबतीमध्ये सकारात्मक आहे. येत्या काळात राष्ट्रवादी लोक प्रतिकाळा लागणार. रिझर्व्ह बँकेने काही 1-2 वर्षाखाली एक अमेंडमेंट ऍक्ट केलं, त्यामध्ये ज्या जिल्हा सहकारी बँका आहेत त्यांचं जाळं जवळजवळ महाराष्ट्रावर पसरलेलं आहे आणि ते राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, या सर्वांना जीवनदायी त्या जिल्हा सहकारी बँका. आणि गेल्या हे आपलं अतिशय चुकीचं मत आहे. त्या जिल्हा बँका वगैरे असं जीवसंजीवनी वगैरे काही नसतं. कार्यकर्ते काम करत असतात. त्याच्या आधी सहकाराबद्दल पुढे आलेले कार्यकर्ते अनेक राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसशी संबंधित होते. ही वस्तुस्थिती आहे. शेवटी आर्थिक संस्थांच्या बद्दल काय बंधनं आणावी हा सर्वस्वी अधिकार आरबीआयचा आहे. त्याच्याबद्दल तो योग्य आहे का अयोग्य आहे हे ठरवण्याचा अधिकार जे त्या क्षेत्रात काम करतात त्यांचा आहे. त्याच्याबद्दल चर्चा चाललेली आहे. त्याच्यात सहकार विभाग काही भूमिका घेऊ पाहत आहे आणि हे आज नाही चाललं, हे बरेच वर्ष चालले. हे बरेच वर्ष त्या ठिकाणी चाललेले. मुळातच जिल्हा बँका महाराष्ट्रामध्ये, गुजरातमध्ये अशा ठराविकच राज्यांच्या मध्ये आहेत. त्याच्यामुळे ते सगळा निर्णय काय होईल ते त्यांच्या परीने प्रयत्न करतायत. आमचं म्हणणं असं आहे की जरूर बंधनं असली पाहिजे. जनतेचा पैसा तिथं सुरक्षित राहिला पाहिजे आणि शेतकऱ्यांना आणि गरजू लोकांना पण तिथनं कर्ज पुरवठा झाला पाहिजे अशी. पण मागे आमच्या कानावर आलं की आत्ताच्या देशाची सूत्र ज्यांच्या ताब्यात आहेत त्यांचं साधारण धोरण ह्या देशामध्ये फक्त 6 ते 7च बँका राहाव्यात आणि बाकीच्या सगळ्या छोट्या छोट्या बँका त्या मोठ्या बँका, जसं मधी देना बँक, बऱ्याच बँका बघा मोठ्या इतर बँकांमध्ये मर्ज झालेल्या आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. तशा पद्धतीनं करण्याचा विचार चालू आहे असं दबक्या आवाजात आम्हाला अनेकांनी सांगितलेलं आहे. मात्र एवढा मोठा निर्णय होत असताना तुम्हाला माहित नाही ह्या सगळ्या सहकारी बँकांच्या मध्ये देखील कित्येक लाख कोटी रुपयाचं डिपॉझिट आहे. हे त्या ग्राहकांनी त्या बँकेवर विश्वास आहे म्हणूनच ठेवलेलं आहे. ह्याच्याबद्दल कदाचित कुणी खूप काही न ऐकता